हाय, नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर चला, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावा ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज 6 वाजेची उठलेली आहे. आशा सुद्धा माझ्यासोबत उठून गेलेली आहे. तर व्हिडिओला लवकर सुरुवात केलेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला वाट कोणाची बघता, व्हिडिओ बघूया. तर चला, मी तुमच्यासाठी आज न्यू रेसिपी घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ नक्की बघा. व्हेजिटेबल भरला पोटभरीचा नाश्ता. तर बघा, याच्याने पोटही भरतं, मनही भरतं आणि दिसायला जसा सुंदर आहे ना तसा खायला पण खूप टेस्टी आहे आणि 15 मिनिटांमध्ये तयार होऊन जातो. तुम्ही आहे ना सकाळी सकाळी तुम्हाला खूप घाई असते का, तर हा नाश्ता मुलांना तुम्ही शाळेमध्ये बनवून देऊ शकता. मुलं पूर्ण डब्बा संपवूनच घरी येतील. तर अशा प्रकारे हा खूप टेस्टी नाश्ता आणि बनवायला सुद्धा खूप सोपा आहे. तर चला, तर मग व्हिडिओ पूर्ण बघा. चला, मी आता इथं एक गिसणी घेतलेली आहे आणि तुम्ही बघितल्या सर्वच प्रकारच्या भाज्या मी इथं घेतलेल्या आहे. 2 दुधडी, 2 गाजर, 1 काकडी आणि 2 कांदे सुद्धा घेतले मी इथं. तर आता बघा, आधी आहे ना हे गाजर किसून घेते आणि दुधडी आहे ना शेवटी किसणार आहे मी, कारण की दुधडी आहे ना लवकर काळी पडते. त्यासाठी आधी हे गाजर किसून घेतलेलं आहे मी. आता साईडला काढून घेते. त्यानंतर आणि हा नाश्ता आहे ना अगदी सोपा आहे आणि मुलांना तर खूपच आवडेल. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खायला पण खूप छान आणि पचायला सुद्धा खूप लवकर पचतो. तर बघा, आता मी गड्डा गोबी पण इथं किसून घेणार आहे छान प्रकारे. आणि अशा प्रकारे मी गड्डा पण किसून घेतलेला. आता याला पण साईडला करून घेते, कारण आपल्याला सर्वच भाज्या असा किसून घ्यायच्या आहे. चॉपिंग पण करून घेते मी, पण तरी थोडं जाडसरच राहून जातं, म्हणून असं किसून घेतल्याने ना पूर्ण एकसारखं सर्व काही भाज्या एकसारख्या किसल्या जातात. त्यासाठी मी असं किसणीनेच किसून घेतल्या. तर बघा, आता आहे ना काकडी सुद्धा इथं मी किसून घेतलेली आहे. आता सर्वच मी असं किसून घेणार आहे. दुधडी शेवटी किसणार आहे, ते काही तुम्हाला दाखवणार नाही, कारण की आतापासून किसून आहे ना काळी होऊन जाईल ती. आणि गाजर, गड्डा, काकडी हे कधीच काळं पडत नाही. तर कांदा, दुधडी मी नंतर किसणार आहे. तर बघा, असं एक साईडला करून मी आता हे साईडला ठेवते. हे अशा प्रकारे मस्त किसून झालेले. आता मी हे साईडला ठेवते. आता मी एक कटोरं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आहे ना 2-3 वाट्या मी इथं रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी इथं दही टाकलेली आहे. मी पूर्ण 1 वाटी दही टाकलेली आहे. दही जेवढं आंबट राहील ना तेवढा छान हा नाश्ता बनेल. आणि मी चवीनुसार इथं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये अद्रक सुद्धा किसू शकता. मी भाज्यांमध्ये किसणारे अद्रक, म्हणून इथं काही टाकलेलं नाही अद्रक मी. आता याला छान असं भिजून घ्यायचं आहे मस्त. आणि माझा आहे ना हा रवा थोडासा जाडसरच निघालेला आहे, त्यासाठी मी थोडासा मिक्सरमधून याला फिरवून घेतला. तरी सुद्धा तो काय बरोबर बारीक झालेला नाही, तरी सुद्धा चालेल. आता बघा, दही सुद्धा किसून घेतली मी. आत्ता लगेचच किसली तरी सुद्धा काळा पडून गेला. तर बघा, किसलेला दुधी काळा पडून गेलेला आहे. आता कांदे पण इथं किसून घेतले. ही काकडी तर आधी तुम्हाला दाखवलीच मी किसलेली. तर आता ह्या भाज्या सर्व काही आपल्याला एकत्र करून घ्यायच्या आहे. मी एक छोटासा बाउल घेतलेला आहे इथं, त्याच्यामध्ये दुधडी टाकली, हा गाजर टाकला
आणि आपल्याला आहे ना या भाज्या आपण तर खाऊ शकतो, पण लहान मुलं खाऊ शकत नाही ना. त्यांच्यासाठी हा नाश्ता जर तुम्ही बनवणार, त्यांच्या पोटामध्ये सर्व काही भाजीपाला जातो. असं कसं खायला ते नाक मुरडतात आणि असं आहे ना मस्त खाऊन जातात. पूर्ण पिझ्झा टाईपच दिसतो. आता मी इथं जिरं टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मॅगी मसाला थोडासा चवीनुसार इथं आपल्याला टाकायचा आहे. माझ्याकडे चाट मसाला संपलेला आहे, त्यासाठी मी मॅगी मसाला टाकून घेतला. तुमच्याकडे चाट मसाला असेल तो टाकू शकता. त्यानंतर मी इथं 1 चम्मच चटणी टाकलेली आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे, थोडं धना पावडर सुद्धा टाकलं मी इथं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला इथं. अद्रक मी आता इथं किसून घेतलेलं आहे. तुम्ही रव्यामध्ये जरी किसलं ना तरी चालतं, रव्याची खूप छान म्हणजे चव वाढून जाते. आता अद्रक पण किसून घेतलं मी इथं आणि बघा मस्त आता मिक्स करून घ्यायचं याला. आणि या सर्व भाज्या मी आधी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि त्यांचे बोंड पण कापून घेतले होते, नंतर किसायला घेतल्या. आणि बघा काही सुद्धा वेळ लागत नाही, पटकन होतो हा नाश्ता. तर मी आता झाकण ठेवून साईडला ठेवते. आता बघा आपला रवा झालेला आहे, मस्तपैकी छान फुलून गेलेला आहे. आता आपल्याला आहे ना इथं थोडा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे. अर्धा चम्मच बेकिंग सोडा मी इथं टाकून घेतलेला आहे, तो पण आता मिक्स करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी मिक्स करून घेतला. आणि तुम्ही आहे ना छोट्या छोट्या 2 प्लेटामध्ये लावलं ना तरी चालेल, पण मला आहे ना मी एकच प्लेटमध्ये लावून घेते. मोठीच प्लेट ठेवलेली आहे मी इथं. आधी आपल्याला हे रवाचं बॅटर टाकून घ्यायचं आहे. अर्धा बॅटर इथं टाकून घेतलेलं आहे मी, आणि तुम्ही असं हाताने सुद्धा पसरवू शकता, कारण की जास्त पातळ नाही केलेलं आहे मी. आणि बघा झाकून द्यायचे आणि थोडंसं झालं की बघा हाताला काही चिपकत नाही. असं झालं की लगेच वरतून आपल्याला या भाज्या सर्व काही टाकून घ्यायच्या आहे. आणि तुम्ही आहे ना याचा गोळा करून लाटण्याने असं लाटून सुद्धा इथं ठेवू शकता, पण मी असं भाज्या पसरून दिलेला आहे. तसं सुद्धा तुम्ही करू शकता, पण तसा पण वेळच जातो. त्याच्यापेक्षा मी अशाच भाज्या टाकून घेतलेल्या आहे बघा, तरी पण खूप छान येतो. व्हेजिटेबल ढोकळा म्हणलं ना तरी सुद्धा चालेल, आणि खायला खूपच छान लागतो हा. आजूबाजू रव्याचे बॅटर आणि मध्ये हे सर्व काही भाज्या, खूप छान लागतो खायला आणि आपल्या शरीरासाठी तर खूपच छान. तर बघा अशा प्रकारे सर्व भाज्या मी इथं मस्तपैकी टाकून दिलेला आहे. आता वरतून आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे, हा आपला उरलेला रवा. तुम्ही असं आहे ना चम्मचने टाकलं तरी सुद्धा चालेल, आणि बघा असं डायरेक्ट टाकलं ना तरी सुद्धा चालेल. असं पसरून घेतलं तरी सुद्धा चालेल. असं पसरल्याने ना बारीक होतं मस्त, आणि डायरेक्ट जर तुम्ही टाकणार ना पूर्ण जाड जाड राहून जाईल. त्यासाठी असं पसरून घेतलं ना हाताने तरी सुद्धा चालेल. बघा मस्तपैकी असं पसरून झालेलं आहे. कोथिंबीर नाही मला वरतून टाकायला, आणि पुदिनाचा पाला बी नाही. थोडा थोडा कुठे कुठे टाकला की छान दिसतो अजून. आणि आता मी इथे ना थोडी खायची चटणी टाकते, चव पण वाढते आणि दिसायला पण छान दिसतं. बघा किती सुंदर दिसतंय ना, आणि बनवून तर खूपच छान होऊन जातं. आता मी इथं झाकण ठेवते. 15 मिनिटाचा टाइम लावून द्यायचा. 15 मिनिटं म्हणजे परफेक्ट होऊन जातो, आपल्याला बघायची पण गरज राहत नाही. आणि बघा आता 15 मिनिटं झालेले. खूप खूप छान व्हेजिटेबल ढोकळा आपला इथं तयार झालेला आहे. तर आपण गार करण्यासाठी खाली उतरवू शकतो. तर मी आता खाली उतरून घेतला, तरी सुद्धा तुम्हाला सुरी घालून दाखवते मी. बघा
काहीही न चिटकलेला आहे, म्हणजे परफेक्ट झालेला आहे. तर आता आपण याला आहे ना बघा, अशा प्रकारे तुम्ही असे छोटे छोटे वडे बी करू शकता, पण मी असं पिझ्झासारखा आकार देणार आहे त्याला. आणि खायला आपण छान मग पिझ्झासारखं. आणि माझी आहे ना चटणी, मी वड्यांसाठी चटणी केलेली होती ना, ती चटणी आहे माझी, त्यासाठी मी चटणी काही बनवलेली नाही इथं. आणि याला चटणीची पण काही गरज नाही, असं पण खूप छान लागतो. हे बघा, अशा प्रकारे मी सुरीने काप करून घेतलेले आहे. खूप छान आणि खूपच मस्त दिसायला, एवढं सुंदर दिसतंय, खायला किती छान लागेल. तुम्हीच विचार करा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा. आता मी सर्व करते. हे बघा, मागे पण किती मस्त छान आलेलं आहे. पूर्ण मस्त भरीव पोटभरीचा नाश्ता तयार झालेला आहे आपला इथं. आणि हे बघा, ही चटणी, भरपूर सारी चटणी उरलेली होती माझी, मग मी चटणी त्यासाठी नाही बनवली. तर चला, कसा वाटला माझा आजचा छोटासा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. आज पुरता एवढाच, भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई दादांना बाय बाय.